Hello, my dear children. Last period we have begin the story of tea. मागच्या तासिकेला आपण चहाची गाथा किंवा चहाची कथा नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण मागच्या तासिकेला मागच्या पिरियडला जे फर्स्ट थ्री पॅरेग्राफ्स आहेत अबाउट दीज लेसन द स्टोरी ऑफ टी नावाचं जे लेसन आहे आणि त्या लेसनचे सुरुवातीचे जे 3 पॉइंट्स आहेत त्यांविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली आणि त्याच्यात आपण की हे जे कॅमेलिया सिनेन्सिस आहे, कॅमेलिया सिनेन्सिस इट इज अ बोटॅनिकल नेम ऑफ टी. हे की जी टी आहे म्हणजे जी चहा आहे त्या चहाचं हे काय आहे, कोणतं नाव आहे बघा. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं मी, काय सांगता येईल, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, काय म्हटलं जातं, वनस्पती विषयक किंवा शास्त्रीय नाव आहे कॅमेलिया सिनेन्सिस. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि त्याला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर ते एखाद्या छोट्याशा झाडाप्रमाणे म्हणजेच कमरेच्या उंचीपर्यंत म्हणजेच 3 फुटांपर्यंत त्याची काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. म्हणूनच की जेवढेही चहाचे मळे आहेत त्या चहाच्या मळ्यांमध्ये ही जी टी आहे म्हणजे जी चहा आहे त्या चहाच्या झुडपांना साधारणपणे 3 फुटांपर्यंत त्यांची उंची ठेवली जाते. कारण त्यामुळे चहाची जी पाने आहेत ती पाणी तोडणे सोपे जाते. म्हणजेच इथपर्यंत आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला आपण माहिती घेतली होती. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण पुढचा जो पॅरेग्राफ आहे त्याविषयी आज आपण प्रत्यक्षात माहिती घेणार आहोत. बघा या ठिकाणी सेकंड लास्ट पॅरेग्राफ अबाउट पेज नंबर 18. पेज नंबर 18 वर बघा या ठिकाणी पेज नंबर 18 सापडला का तुम्हाला? बघा या ठिकाणी द टीज वी बॉय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. बॉय म्हणजे खरेदी करणे किंवा विकत घेणे, खरेदी करणे, युजली सामान्यपणे, क्लासिफाईड वर्गीकरण अकॉर्डिंग च्या नुसार, लीफ म्हणजे काय, पान, साईज म्हणजे आकार. म्हणजेच आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकारांप्रमाणे विभागणी किंवा गटवारी केली जाते. अकॉर्डिंग वी हॅव, त्यानुसार त्याची वर्गवारी, अकॉर्डिंग म्हणजे त्यानुसार असा त्याचा अर्थ होतो. अकॉर्डिंग वी हॅव फर्स्ट बघा आसाम टाइप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीव्स, चायना टाइप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्स, and third Cambod characterized by the leaves of intermediate size. Intermediate म्हणजे काय, मध्यम, leaves म्हणजे काय, पाने, and characterize म्हणजे काय, दर्शविणे असाही त्याचा एक अर्थ होतो. या ठिकाणी दर्शविणे, दर्शवणे असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकारांप्रमाणे विभागणी किंवा गटवारी केली जाते. आणि ती विभागणी, ती गटवारी म्हणजे एक म्हणजे काय की सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा, 2 सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा आणि 3 म्हणजे मध्यम आकाराची पाणी असलेला कंबोड चहा, असे प्रकार आपल्याला दिसून येतात. म्हणजे असे सामान्यपणे जी चहा आपण विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्यांच्या पानांच्या आकारमानांप्रमाणे त्यांची 3 गटांमध्ये विभागणी केली जाते. म्हणजेच हे 3 गट कळालेत का तुम्हाला, हे 3 गट. त्याच्यानंतर बघा पुढचा पॅरेग्राफ बघा, नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. पुढचा पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे की वी have 3 distinct and different tea growing resins in India. रेझिन म्हणजे काय, विभाग किंवा क्षेत्र असे म्हटले जाते. अँड डिस्टिंक्ट म्हणजे काय, विभिन्न किंवा वेगळा असा त्याचा अर्थ होतो. डिफरंट म्हणजेच वेगळा, ग्रोविंग म्हणजे वाढ. म्हणजेच आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. वी हॅव 3
व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रेजिन्स इन इंडिया. म्हणजे आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची तीन प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. Each of these resins is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. Each of these resins म्हणजे विभाग, फेमस म्हणजे काय, प्रसिद्ध, स्पेशल म्हणजे खास, टाइप म्हणजे काय, प्रकार, प्रोड्युसेस म्हणजे काय, उत्पादन, आर युनिक म्हणजे काय, अद्वितीय असा त्याचा अर्थ होतो. युनिक म्हणजे काय, अद्वितीय असा त्याचा अर्थ होतो. टेस्ट म्हणजे काय, चव. अरोमा म्हणजे काय, गंध किंवा सुगंध. स्ट्रेंथ म्हणजे काय, कडकपणा. अँड फ्लेवर म्हणजे स्वाद. Each of these resins is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. बघा या ठिकाणी की यांपैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या खास चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मांसाठी ते ठिकाण काय आहेत, फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत असा त्याचा अर्थ होतो. द थ्री रेझिन्स आर ही तीन ठिकाणी म्हणजे कोणती आहेत की जी तेथे तयार होणाऱ्या चहाच्या खरे चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. ही तीन ठिकाणी म्हणजे, बघा या ठिकाणी ती तीन ठिकाणी दिलेली आहेत. द थ्री रेझिन्स आर, ती तीन ठिकाणी म्हणजे, ती तीन ठिकाणी कोणती आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, द थ्री रेझिन्स आर दार्जिलिंग इन ईस्ट इंडिया म्हणजेच भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय, उत्तर पूर्व, भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग. नेक्स्ट बघा, ते तीन विभाग आपण या ठिकाणी आणि त्यांच्याविषयी माहिती जाणून घेत आहोत. प्रत्यक्षात बघा हे तीन विभाग कोणते आहेत. सेकंड या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला, सेकंड. बघा तिसरा, आसाम इन फार ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी. म्हणजेच हे तीन प्रमुख चहा उत्पादक, भारतातील प्रमुख तीन चहा उत्पादक हे काय आहेत, विभाग आहेत, ठिकाणे आहेत, क्षेत्र आहेत. कोणती आहेत ती, भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी. हे तीन काय आहेत, भारतातील प्रमुख चहा उत्पादक काय आहेत, ठिकाणे आहेत. आणि हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा पॅराग्राफ बघा की मोस्ट पीपल एग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. रिफ्रेशिंग म्हणजे काय, उत्साहवर्धक. रिफ्रेशिंगचा खरा अर्थ काय आहे, उत्साहवर्धक. एग्री म्हणजे मान्य करणे. ड्रिंक म्हणजे पिणे. मोस्ट पीपल एग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक, की चहा हे उत्साहवर्धक पेय आहे, हे जवळपास सर्वजण काय करतात, मान्य करतील. मोस्ट पीपल एग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. म्हणजे चहा हे उत्साहवर्धक पेय आहे, हे जवळपास सर्वच लोक एग्री करतील, मान्य करतील. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. प्रोटीन म्हणजे काय, प्रथिने. फॅट म्हणजे काय, मध किंवा चरबी असाही त्याचा अर्थ. मेद असा अर्थ होतो त्याचा फॅटचा. कार्बोहायड्रेट्स मीन्स व्हॉट, काय, कर्बोदके. जसं तुम्ही विज्ञानामध्ये अभ्यास करता आणि जे कर्बोदके आहे त्याविषयी तुम्हाला माहिती आहेच. कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, कंटेन घटक. इट कंटेन नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. की त्यात म्हणजे जी टी आहे, म्हणजे जी चहा आहे, त्या चहामध्ये कर्बोदके नसतात, मेद किंवा प्रथिनेही नसतात.
What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. Stimulating म्हणजे काय? उत्साहवर्धक. स्टिम्युलेटिंग किंवा उत्तेजक. स्टिम्युलेटिंग म्हणजे काय? उत्तेजक. अँड क्वालिटी गुणवत्ता किंवा गुणधर्म आपण म्हणतो. थिनाइन अँड कॅफीन. थिनाइन अँड कॅफीन म्हणजे काय? उत्तेजक द्रव्य असा त्याचा अर्थ होतो. थिनाइन अँड कॅफीन हे घटक आहेत, उत्तेजक द्रव्य घटक आहेत. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे काय? भिन्न किंवा वेगळे असा त्याचा अर्थ होतो. स्पेशल खास. बघा या ठिकाणी व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर म्हणजे स्वाद इज थिनाइन ॲज वेल ॲज कॅफीन विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. चहातील थिनाइन आणि कॅफीन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे हे पेय म्हणजे चहा हे पेय काय बनते? उत्तेजक बनते. कळाल का तुम्हाला या ठिकाणी? उत्तेजक बनते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. पुढचा पॅरेग्राफ. हाऊ अँड वेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. बिगिन म्हणजे काय? सुरुवात. पीपल म्हणजे काय? लोक. की हाऊ अँड वेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावे. इट इज अ क्वेश्चन मार्क. प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी. प्रश्नचिन्ह दिलेला आहे की लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले. कसे आणि कधी चहा पिऊ लागले. An amusing story has come down to us from Chinese legends. Legends म्हणजे काय? प्रख्यात असा त्याचा अर्थ होतो. लेजेंड्स प्रख्यात. अम्युजिंग म्हणजे काय? गमतीशीर. अम्युजिंगचा अर्थ काय आहे? गमतीशीर. की हाऊ an amusing story has come down to us from Chinese legends. की चीनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आली आहे. म्हणजे जी चीनी रूढी परंपरा आहे आणि त्या चीनी रूढी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आली आहे. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travel when a servant was boiling some water for the emperor to drink. आता एम्पेरर म्हणजे काय? सम्राट. शेनॉंग सम्राट होता. चीनचा सम्राट कोण होता? शेनॉंग. लक्षात ठेवायचंय तुम्हाला. शेनॉंग द फादर ऑफ एग्रिकल्चर अँड मेडिसिन. एग्रिकल्चर म्हणजे कृषी आणि मेडिसिन म्हणजे वैद्यक शास्त्र किंवा औषध असं आपण त्याला म्हणतो. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल म्हणजे प्रवास. सर्वंट म्हणजे नोकर किंवा सेवक किंवा दास असं म्हणतात. बॉइलिंग म्हणजे उकडणे. ड्रिंक म्हणजे पिणे. बघा या ठिकाणी आता. इट इज सेड दॅट द एम्पेरर शेनॉंग द फादर ऑफ चायनीज एग्रिकल्चर अँड मेडिसिन वॉज ऑन हिज ट्रॅव्हल वेन सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक म्हणजे त्यानुसार. म्हणजे जी चीनी रंजक दंतकथा आहे त्यानुसार कृषी आणि वैद्यक शास्त्राचा प्रणेता चीनचा सम्राट कोण? शेनॉंग प्रवास करीत होता आणि त्याचा एक नोकर राजासाठी पिण्याचे पाणी काय करीत होता? बॉइलिंग करीत होता म्हणजेच उकडत होता. जस्ट देन त्याच वेळेस म्हणजे राजाला पाणी पिण्यासाठी पाणी काय करीत होता? त्याचा नौकर उकडीत होता, बॉइलिंग करीत होता. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इनटू द बॉइलिंग वॉटर. आणि त्याच वेळेस फ्यू म्हणजे काही, लीव्स म्हणजे पाने, नियर बाय म्हणजे जवळच, ट्री म्हणजे वृक्ष, ब्ल्यू म्हणजे काय? ब्ल्यू मीन्स व्हॉट? ओतणे किंवा पडणे असाही त्याचा एक अर्थ होतो ब्र्यूचा.
ब्ल्यू इनटू द बॉइलिंग वॉटर. आणि त्यावेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. म्हणजे त्यावेळीच, म्हणजे राजासाठी तो नौकर काय करीत होता, पिण्यासाठी पाणी उकळीत होता, आणि त्यावेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. द वॉटर इमिडिएटली चेंज कलर. इमिडिएटली म्हणजे काय, लगेच, ताबडतोब. चेंज म्हणजे बदलणे, कलर म्हणजे रंग. आणि त्याबरोबर पाण्याचा रंग लगेच बदलून गेला. की जेव्हा त्या उकळत्या पाण्यामध्ये जवळच असलेलं जे वृक्ष आहे, जे झाड आहे, आणि त्या झाडाची काही पाने त्या उकळत्या पाण्यात पडली, आणि त्या उकळत्या पाण्यात पडल्याबरोबर त्या पाण्याचा जो कलर आहे, जो रंग आहे, तो रंग ताबडतोब किंवा लगेच बदलून गेला. ताबडतोब किंवा लगेच बदलून गेला. काय, पाण्याचा रंग. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्पेरर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. ऑन ड्रिंकिंग म्हणजे पिणे. एम्पेरर सम्राट. अमेज म्हणजे काय, आश्चर्यचकित होणे. फ्लेवर म्हणजे काय, स्वाद. रिफ्रेशिंग म्हणजे काय, उत्साहवर्धक असाही त्याचा अर्थ होतो. रिफ्रेशिंग म्हणजे काय, उत्साहवर्धक. क्वालिटी, गुणवत्ता किंवा गुणधर्म. ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन डोस असाही त्याचा अर्थ होतो. इन्फ्युजिंग डोस असाही त्याचा अर्थ होतो. बघा, ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्पेरर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आता ते पाणी प्यायल्यावर त्या तयार झालेल्या पेयाचा स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा काय झाला होता, अमेज झाला होता, चकित झाला होता. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigation and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poison. Poison म्हणजे काय, विष. पॉइझनचा अर्थ काय आहे, विष असा त्याचा अर्थ होतो. अँड अँटीडोट म्हणजे विषनाशक द्रव्य. अँटीडोट विषनाशक द्रव्य. एक्साइटेड म्हणजे काय, उत्साहित. अननोन म्हणजे काय, अपरिचित किंवा अनोळखी. प्लांट म्हणजे वनस्पती. अमेझिंग म्हणजे काय, गमतीशीर. फ्लेवर, स्वाद. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, तपास. डिस्कवर म्हणजे शोध. अँड हिलिंग म्हणजे काय, उपचार. रेस्टोरेटिव्ह म्हणजे काय, रेस्टोरेटिव्ह मीन्स व्हॉट, आरोग्य पुन्हा प्राप्त करून देणे. रेस्टोरेटिव्ह आरोग्य पुन्हा प्राप्त करून देणे. प्रॉपर्टीज गुणधर्म. बघा या ठिकाणी त्याच्यानंतर बघा या ठिकाणी की एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरीड आउट फर्दर investigation and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. त्याच्यानंतर की त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उत्साहित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला. त्या वृक्षाचा, त्या अनोळखी वृक्षाचा आणखी तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषांवर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा काय होऊ शकतो, वापर होऊ शकतो. अशा प्रकारचा शोध त्या ठिकाणी लागला. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे जे टी आहे, म्हणजे जे चहा आहे, त्या चहाचं जे वनस्पती आहे किंवा जे झुडपे आहे, त्या झुडपांचा या ठिकाणी काय लागला, शोध लागला. या ठिकाणी आपण थांबूया. बाकीचं जे रिमेनिंग पॅरेग्राफ्स आहेत ते आपण पुढच्या तासाला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण जिथपर्यंत प्रत्यक्षात हे जे लेसन आहे या लेसन विषयी आपण माहिती घेतली, त्याविषयी जर तुमच्या मनात काही शंका,
डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला हमखास विचारू शकतात. धन्यवाद. थँक यू.